नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज ब्लॉग पूर्ण बघा आणि जे बाकीचे ब्लॉग नाही बघितले असत ते पण बघा आणि हे पण बघा. तर तुम्ही तर बघितल्याच असन माझे पहिलेचे ब्लॉग. तर त्यामध्ये मी व्हिडिओ कसे केले, मग मी सुरुवात कशी केली, हे ते सगळं तुम्ही त्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल. तर ह्या ब्लॉगमध्ये मी सांगते की माझा चेहरा जेव्हा मी रिव्हील केला, त्यांनी फेस दाखवलं, तर त्या टायमाला मी एवढी थरथर कापत होते, काय सांगू तुम्हाला, एवढी घाबरत होते. बापरे बापरे, माहिती का तुम्हाला, मी रात्री 1ला 2ला उठून ते व्हिडिओ बघायची. आपलंच बघायची मी. 1ला 2ला 3ला उठू अशी बघायची. कोणी काय म्हणणार तर नाही, कसं काय 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 थर कापायला लागले. जेवण नाही, तोंड एवढंसं झालं माझं. नेमकं मला सुचनाच गेलं तर काय करायचं. टाकला तर सही व्हिडिओ मी पहिल्यांदा, काही समजना गेलं. तर मग सकाळ झाली, छान कमेंट आली त्याला, मस्त ताई, छान, मस्त, एकदम छान दिसताय तुम्ही, सुंदर दिसताय तुम्ही, अशा कमेंट आल्या. पण मला भेव घरच्यांचं, नवऱ्यांचं नाही बरं, बाकींचं. काय करायचं म्हणजे आता, मला टेन्शन आलं खूप. मग मी काय केलं, नवऱ्याला विचारले, अहो ही व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला. ते बोलले, चांगला आहे, मस्त आहे की, किती छान केलीस, मस्त केलीस. आणि लेकरांना विचारले, मला अशी दिव्या, ही व्हिडिओ कसा आहे, चांगला आहे का, डिलीट करू. नको मम्मी, नको डिलीट करू, लय चांगला व्हिडिओ आला आहे. ह्या माझ्या नवऱ्याचं, माझ्या लेकरांचं सपोर्ट मला. माझा व्हिडिओ कसा कराय ना, तिने चांगलेच म्हणतात. तर खरंच ना सांगते ना दिव्या, शो खरं सांगता ना हो तुम्ही पण, व्हिडिओ चांगला आहे ना. ते बोलले हो चांगलं आहे. तर मला म्हणले ठेव ना मग ते बोलले हा ठेव. मग मी खरं सांगा, नाहीतर मग नंतर बोलायचं नाही म्हणलं मला की हां तुमच्या घरच्या असे, माझ्या घरच्या असे बोलले, तसे बोलले, हे बोल असं. तर मला बोलले बिंदास ठेव, तू कोणाचं घाबरू नको, कोणाला काय कोणाचा विचार करू नको, जे तुला पटते तेच कर, हां, मला असं त्यांनी बोलले. व्हिडिओ केला, टाकला. मला रात्रभर झोप आली नाही त्या दिवशी. मग मी त्यांना विचारले, अहो आणखीन एक व्हिडिओ करू. म्हणले बिंदास कर, तुला जेवढे व्हिडिओ करायचे तेवढे कर, कोणत्याही गाण्यावर कर, बिंदास कर म्हणले. मग मला लय खुशी झाली. मग काय, अजून एक टाकला व्हिडिओ मस्तपैकी, त्याला लय भारी यूज आले, लाईक आले. 9,000 काही यूज आले त्याला, लाईक 1000 काहीतरी आलते माझ्या हिसाबानं. हो, लाईक आलते. मराठी गाणं केलं होतं. कोणचं गाणं होतं ते, तुझी मला माझी तुला ओढ लागली संगतीची, ह्या गाण्यावर व्हिडिओ केला होता मी. साडी वगैरे घातली होती, डोक्यावर पदर घेतला होता, हे एवढाच केला होता व्हिडिओ, एवढाच. तुझी मला माझी तुला ओढ लागली संगतीची, ह्या गाण्यावर केला होता. आणि झूम केले होते, नथनी वगैरे घातले होते, चंद्रकोर लावले नव्हते, त्या 2 टिकल्या अशा लावल्या होत्या मी. तर व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण मला सांगणं एवढंच की लोकांचा विचार करू नका, तुम्ही जे तुम्हाला पटते तेच करा. नवरा मुलं सोबत असल्याच्या बाद दुनियाचं टेन्शन घ्यायचं नाही, हे मी शिकले. कुणाकडून, या मोबाईलकडून, मी ह्या व्हिडिओकडून, की आपला नवरा आपल्याला किती सपोर्ट करते आणि आपली मुलं आपल्याला किती सपोर्ट करते यावर असते. माझ्या नवऱ्याने मुलांनी मला सपोर्ट केले म्हणून आतापर्यंत मी इथपर्यंत आहे, बरोबर ना. तर आणखीन मागे काय झाले हे नंतरच सांगन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय, काळजी घ्या, बाय.